हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण चाललेलो आहोत उज्जैन फिरण्यासाठी. असं म्हणतात की महाकालांचा बुलावा आल्याशिवाय त्यांच्या दर्शनासाठी कोणी येऊ नाही शकत. कदाचित ही 2026ची माझी वेळ असेल, त्यामुळे मी यावर्षी महाकालांचं पहिल्यांदा दर्शन घेण्यासाठी जाणार होते. तर या ट्रिपमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी कव्हरअप केल्या किंवा काही एक्सप्लोअर केल्या. त्या सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला माहिती देणार आहेत. सो तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जर उज्जैनला जायचं असेल आपल्या पुण्यावरून, तर तुम्ही कशा पद्धतीने जाऊ शकता, तिकीट्स कसे काढायचे, आरती टायमिंग्स काय काय असतात, तिथे गेल्यानंतर रूम्स कसे शोधायचे, तिथली सस्टेनेबिलिटी ऑप्शन्स काय काय आहेत, बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आम्ही काय केलेलं की ऑलरेडी रेड ब्रसवरून ट्रॅव्हल्स बुक करून ठेवले होते, जे की मला इथून शिक्रापूरवरनं पिकअप करणार होते. सो मी बेसिक पॅकिंग केलं माझ्या क्लोथ्सचं, जे मला 3 डेजच्या हिशोबाने लागणार होतं ते पॅक करून मी बॅग घेऊन निघाले शिक्रापूरला जाण्यासाठी. शिक्रापूरला त्यांचा GOPP म्हणून हा एक स्पॉट होता, जिथून ते मला पिकअप करणार होते. सो मी तिथे वेट करत थांबले होते आणि अनफॉर्च्युनेटली नेहमीप्रमाणे आमच्या शिक्रापूरमध्ये ट्रॅफिक जाम होतं. सो शिक्रापूरच्या एरियामध्ये इव्हिनिंग झालेली ऑलमोस्ट. तर खूप छान पद्धतीने इथले पक्षी असे हवेत इकडून तिकडे फिरत होते. सो मला मोह आवरला नाही. त्यांना मी काही क्षणासाठी कॅप्चर केलं फोनमध्ये. खूप छान असं दृश्य इथे बघायला भेटलं. नंतरून ही आमची होती अशोका ट्रॅव्हल्स म्हणून, जी उज्जैनला निघणार होती आणि जवळपास एक 16-17 तासांच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहोचणार होतो उज्जैनला. तत्पूर्वी आम्ही काय केलेलं, ऑलरेडी ज्यावेळेस आम्ही ट्रॅव्हल्स बुक केली होती त्याच वेळेस आम्ही महाकालांचं दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग्स केले होते. तर श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन अशी एक त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. खरं तर महाकालांचं दर्शन हे 2 पद्धतीने घेतलं जातं, एक फ्री व्हर्जन आणि एक पेड व्हर्जन. तर आम्ही पेड घेतलेलं. सो पेडसाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, जर तुम्ही जाणार असाल तर ऑनलाईन जायचं आहे, वेबसाईट सर्च करायची आहे आणि त्यांच्या वेबसाईटवरती ऑलरेडी भस्म आरतीसाठी बुकिंग्स असतात, शीघ्र दर्शनासाठी बुकिंग्स असतात, त्याचे वेगवेगळे टायमिंग्स आणि स्लॉट्स, तुम्हाला बरेचसे काही डिटेल्स या वेबसाईटवरती भेटून जाईल. तर तुम्ही काय करायचं आहे, ॲटलिस्ट शीघ्र दर्शनासाठी बुक करायचं. तर शीघ्र दर्शनासाठी बुक करण्यासाठी तुम्हाला जस्ट तुमचे डेट सिलेक्ट करायचे, टाईम स्लॉट आणि तुमच्यासोबत किती लोक जाणार आहेत आणि त्यांचं आधार कार्ड एक ऑथेंटिकेशन पर्पजसाठी करायचं. तर याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ₹250 पे करावे लागतात. तिथे गेल्यात तरीसुद्धा तुम्हाला शीघ्र दर्शनासाठी तेवढेच पे करायचे आणि इथे असले तरी तेवढेच करायचे. तर याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे भस्म आरती. सर भस्म आरती जर तुम्हाला अटेंड करायची असेल तर ती पहाटे 4 वाजता असते आणि भस्म आरतीसाठी कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 महिने आधीच बुकिंग्स करावे लागतील, कारण की जर तुम्ही सडनली बुकिंग ट्राय करायला गेले तर तुम्हाला भेटत नाही. लिमिटेशन्स खूप आहेत, खूप लिमिटेड कॅपॅसिटी आहे तिथे बसण्याची. सो ते बुकिंग्स खूप लवकर फुल होतात. तर प्लॅन करताना थोड्याशा या गोष्टींचा पण विचार करा आणि तसं तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता. तत्पूर्वी जर तुम्ही पुण्याहून उज्जैनला कधी बसने गेला आहात की ट्रेनने गेला आहात, मला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ज्यावेळेस आम्ही उज्जैनला चाललेलो ट्रॅव्हल्समधून, ज्यावेळेस अर्ली मॉर्निंगला आम्ही MP प्रवेश केला, महाराष्ट्राची बॉर्डर सोडली, MPची हद्द चालू झाली, तर आम्हाला जिकडे तिकडे बघेल एक सर्वात म्हणजे छान अशी आवडलेली गोष्ट होती, ती म्हणजे गव्हाची शेती. तर MPमध्ये गहू हा खूप जास्त प्रमाणात पिकवला जातो. आम्ही जितकं लांब बघेल तितकी आम्हाला फक्त एक लॉन टाईप ग्रीन 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 दिसत होतं. तर हे खूप सकाळी सकाळी छान वाटलेलं मनाला, की ॲटलिस्ट पाऊस नाही आहे, वारा नाही आहे, स्टील आपल्याला काहीतरी ग्रीनरी बघायला भेटते आहे. हे अनएक्सपेक्टेड होतं. बट आपल्या महाराष्ट्र असो किंवा अदर बऱ्याचशा ठिकाणी आपल्या देशामध्ये MPवरनं गहू ट्रान्सपोर्ट केला जातो. तर ही तुम्ही बघू शकता व्हिज्युअल्स थ्रू, की किती छान पद्धतीने इकडे गव्हाची शेती केली जाते आणि मेंटेन ठेवली जाते. तर आपलं नेक्स्ट होतं की आम्ही तिथे पोहोचल्यानंतर आम्ही रूम बुकिंग्स नाही करू शकलो आधी, कारण की जेव्हा केव्हा आम्ही त्या लोकांना कॉन्टॅक्ट करून विचारत होतो की रूम्स अवेलेबल आहेत का, तर एव्हरीवन वॉज सेईंग लाईक की बुकिंग्स फुल आहेत. सो आमच्यासाठी ते खूप टफ गेलं
कारण की इथे आमचं प्लॅनिंग यावेळी थोडंसं चुकीचं झालं असं तिथे गेल्यानंतर कळलं. आम्हाला वाटलेलं सॅटर्डे संडे आहे आणि 26 जानेवारीची एक सुट्टी येते, 3 दिवस सुट्ट्या लागोपाठ आहेत, तर आपण तिथे जाऊ शकतो आणि प्लॅनिंग करू शकतो उज्जैनसाठी वगैरे. तर पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की आम्हाला वाटलं अदर ठिकाणी बरेचसे लोक जातील आणि अशा देवाच्या ठिकाणी एवढ्या 3 दिवस सुट्ट्या असल्या कारणाने कोणी येणार नाही आहे. बट इतकी गर्दी त्यावेळी नेमकी झाली 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे. आम्ही शक्यतो कधी सॅटर्डे संडेचे प्लॅन्स कुठे बनवत नाही, बट एक स्पिरिच्युअल ठिकाणी मला जाण्याची खूप इच्छा होती. सो आम्ही यावेळी टाईमने बघितला किंवा गोष्टी काही बघितल्या नाही आणि आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. बट तुम्ही जर मेक शुअर जर तुम्ही जाणार असाल तर सॅटर्डे संडे सोडून स्किप करा आणि तुम्ही अदर डेला जाऊ शकता. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला हा मयूर स्टे भेटला, जो की खूप ॲक्च्युली आम्ही सर्च केला, तिथे उतरलो, लोकल विचारलं आणि 2-3 ठिकाणी चर्चा केल्यानंतर आम्हाला मयूर स्टे इथे भेटला. आम्ही तिथून ऑटोनी मयूर स्टेपर्यंत गेलो, तिथे फ्रेश झालो. रूम छान होती, बेसिक फॅसिलिटीज वगैरे छान होता, एकदम घरासारखे वाईब्स येत होते. सो काहीतरी थोडासा मोकळा श्वास आला. त्याच्यानंतरून आम्ही फ्रेश होऊन चहा वगैरे घेतला आणि निघालो दर्शनाला उज्जैनकडे. ठीक आहे, तर हे नालाखेडामध्ये आमचा स्टे होता आणि तिथून थोड्याशा अंतरावरती मंदिर होतं. आम्ही ऑटो बुक केली, MP एक्सप्लोअर करायला चालू केलं. तर हे अशा पद्धतीने MPचे रस्ते, घर आणि एरिया आहे जो तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता की काय पद्धतीने MPचं मॅनेजमेंट आहे. खरं तर MPच्या मॅनेजमेंटवरती मला खूप छान पद्धतीने बोलायचं आहे, त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवेल. पण ठीक आहे. तर त्यावेळी खूप लाखो भक्त महाकालांच्या दर्शनाला आले होते. सो फुल ट्रॅफिक जाम होतं आणि थंडी पण खूप होती. एकदम पावसाचं असं वेदर झालेलं, सो खूप थंडी पण वाजत होती आणि महाराष्ट्रात इतकी वाजत नव्हती, त्याच्यामुळे आम्ही असं होतो की तिकडे पण एवढं काही नसेल. बट कोणत्या पण एरियाला अंडर एस्टिमेट करणं ही फार चुकीची गोष्ट आहे. सो ऑलवेज बी प्रिपेअर्ड असं मी म्हणेल. तर नेक्स्ट असं होतं की महाकालांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी तिथे जवळपास बरेचसे गेट आहेत. काही लोक कॉरिडोरने जातात. जर तुम्हाला फ्री दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉरिडोर हा एक ऑप्शन आहे, तुम्ही कॉरिडोरने जाऊ शकता. नाहीतर तुम्ही जर ऑनलाईन पास काढला तर त्या ऑनलाईन पासवरती असतं की तुम्हाला गेट नंबर 1ने जायचं आहे की 4ने जायचं आहे किंवा कोणतं गेट हे तुम्हाला यूज करायचं आहे असं. तर तुम्ही त्या गेट थ्रू जाऊ शकता आणि इझिली तुम्हाला जर शीघ्र दर्शन असेल तर खरंच तुमचं दर्शन शीघ्र होईल. आणि अशा पद्धतीने फायनली आम्ही महाकाल मंदिरात पोहोचल्यानंतर जे महाकालांचं दर्शन झालं शिवलिंगाचं, असं वाटत होतं बस तिकडेच बघत राहावं. मन एकदम आपोआप शांत होऊन गेलं होतं आणि खूप छान पद्धतीने आमचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही मंदिराच्या आवारात फिरलो आणि बऱ्याचशा काही गोष्टी आम्ही शूट पण केल्या आहेत. तर त्या बघण्यासाठी तुम्ही नेक्स्ट पार्टसाठी नक्कीच वाट बघा. जर तुम्ही इथपर्यंत व्लॉग पाहत असाल तर कमेंटमध्ये जय महाकाल लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. पुढच्या व्लॉगमध्ये अजून खास उज्जैनचे मोमेंट्स घेऊन येणार आहे. तर आत्ता टाईम आहे बोनस टिप्सचा किंवा महत्त्वाच्या गोष्टींचा, जे तुम्ही लोक तुमची ट्रिप प्लॅन करताना करू शकता. तर हे माझे काही सजेशन्स आहेत की जर तुम्ही ट्रिप प्लॅनिंग करत आहात ड्युरिंग द इयर, तुम्ही आधी चेक करा की त्या एरियामध्ये काही इव्हेंट तर होत नाही आहे ना, की जेणेकरून आपल्याला तिकडे गेल्यावरती गर्दी भेटेल असं. कारण की 26 जानेवारीला आम्ही गेलो होतो बुकिंग्स करून, त्या पिरियडमध्ये 23 to 26च्या दरम्यान. तर आम्हाला तिकडे गर्दी लागली कारण की आम्हाला भरपूर गर्दी भेटण्याचं कारण एक तर हे होतंच की सॅटर्डे संडे 3 डेजच्या वीकेंड सुट्ट्या आलेल्या, त्याच्यामुळे एक होती. पण अति जास्त गर्दी भेटली. त्याचं रिझन असं होतं की 25 तारखेला तिकडे नर्मदा नदीचा उगम झालेला त्या दिवशी. तर ती नदी त्या दिवशी उगम झालेला असल्यामुळे तिकडे जन्मोत्सव साजरा केला जातो खूप मोठ्या पद्धतीने. जसं की आपला कुंभमेळा सेलिब्रेट होतो त्या लेवलचं तिकडे सेलिब्रेशन होतं. तर ही एक काहीतरी नवीनच गोष्ट होती माझ्यासाठी की एका नदीचा पण जन्मोत्सव किती मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट करता येऊ शकतो. बट हां, त्याच्यामुळे बरेचसे लोक ओंकारेश्वरला गेलेले आणि ओंकारेश्वरवरनं ते उज्जैनला येत होते. काही लोक उज्जैनवरनं ओंकारेश्वरला जात होते. तर या दोघांच्या जो रस्ता आहे यायचा जायचा, ऑलरेडी रस्ते खूप छोटे आहेत, तर त्या गोष्टींमध्ये खूप ट्रॅफिक होतं. सो तुम्ही तो टाईम एक अवॉइड करा. नेक्स्ट आहे की सॅटर्डे संडेचे स्किप करा. खरंच सॅटर्डे संडेला प्लॅन करू नका आणि जरी केलात तरी मग
दर्शन रांगेत लागण्याशिवाय तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे आणि अदर गोष्टी तुम्ही एक्सप्लोर नाही करू शकणार जास्त. ठीक आहे. थर्ड पॉईंट असा आहे की तिथे ओला उबेर नाही आहे, पण तुम्ही तिथे एस राईड वापरू शकता. एस राईड्सने जर तुम्ही ऑटो वगैरे बुक केलं तर तुम्हाला जे नॉर्मल ऑटोवाले पैसे घेतात त्यापेक्षा नक्कीच ते कमी थोड्याशा पैशांमध्ये तुम्हाला एस राईड बुक होऊन जाईल. कारण की तिथले ऑटोवाले काहीही प्राईजमध्ये पैसे घेतात. आपण त्यांना सांगितलं ना आम्हाला इथून इथे जायचं आहे, दे 150, दे 200, दे 150, असं काहीही अमाऊंट सांगतात आणि आपल्याकडे ऑप्शन नसतो कारण की आपल्याकडे आपली पर्सनल व्हेकल नाही आहे. सो आपल्याला त्यांच्यासोबत जावं लागतं. तर तुम्ही बुक करा आणि तुमचे पैसे वाचवा. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट असा आहे की मंदिराच्या एरियामध्ये बरेचसे स्टे ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला इथे फूडचे पण ऑप्शन्स भेटून जातात. आणि लास्टचा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की प्रसादाच्या नावाखाली तिथे खूप मोठा स्कॅम होतो. आपल्याला घेण्याच्या आधी तिथे लोकं सांगतात की एवढ्या रुपयाला असेल, तेवढ्या रुपयाला असेल. ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल पेमेंट करायला जाता तिथे तुम्हाला 30-40 रुपये एक्स्ट्राच वाढवून सांगितलेले जातात. आपण असं असतो की गर्दी आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला फास्ट करायच्यात, तर त्या नादामध्ये आपण विचार नाही करत, पैसे देऊन देतो. बट त्याच्यात पण ज्यावेळेस आम्ही तो पेढ्याचा बॉक्स घेतलेला, दिसायला वरून बॉक्स होता लाडूचा, बेसन लाडूचा आणि आतमध्ये हार्डली 4-5 लाडू होते. सो असं झालं की आपण किती पैसे दिलेत आणि त्याच्या बदल्यात कित्तूचा प्रसाद दिला आहे. यापेक्षा तर असं झालं की बाई मी माझ्या घरून प्रसाद बनवून आणला असता देवाला वाहण्यासाठी. तर अशा बऱ्याचशा गोष्टी तिथे आम्ही ऑब्झर्व केला की होत आहेत. सो तुम्ही पण तुमच्या नेक्स्ट ट्रिपमध्ये गेलात तर बी अवेअर अशा गोष्टींपासून. आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जय महाकाल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.